गोकुळात आसेचा सदा तेचा वास, गोपिकांसोबत रचला होता तेने रास. यशोदा आणि देवकी होती जेची माता, जो होता सर्वांचा लाडका, खोडकर कृष्ण कन्हैया. गोकुळाष्टमीच्या आपल्या आणि आपल्या संपूर्ण परिवाराला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण ऐकणार आहोत श्रीकृष्णाच्या जन्माची सोहळ्याची कथा. तर मित्रांनो, वेळ काढून नक्की ऐका. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही श्रीकृष्णाचा आणि शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. कृष्ण जन्माची संपूर्ण कथा. द्वापार युगात पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार हे वाढत होते. तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू ह्या दोघांकडे जाते आणि ब्रह्मा विष्णूला पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेले अन्याय अत्याचार विषयी सांगू लागते. तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात, हे प्रभू, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला 8वा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, ठीक आहे ब्रह्मदेव, पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल. भोजवंशी राजा उग्रसेन हे मथुराचे राजा होते. त्यांच्या मुलाचे नाव कंस असे होते. कंस हा जनतेवर लोकांवर खूप अन्याय अत्याचार करायचे. त्यांच्या हाच क्रूर स्वभावामुळे त्याने त्याचे वडील उग्रसेन यांना सुद्धा बंदी बनवून कारागृहात डांबून ठेवतो. कारागृहात जाताना महाराजा उग्रसेन कंसाला एका दिवशी, तुझ्या पापाचा घडा नक्की भरेल, तू माझा मुलगा आहे याची मला अत्यंत लाज वाटते असे म्हणतात आणि सैनिक त्यांना बंदी बनवून कारागृहात घेऊन जातात आणि मग कंस मथुरेत राज्य करू लागतो. तेव्हाच कंसची लहान बहीण देवकी हिच्या विवाहाची तयारी चालू असते. देवकी ही मथुरेचे राजा उग्रसेन यांचे बंधू देवक यांची छोटी कन्या होती. तेव्हा कंस देवकीकडे जातो आणि म्हणतो, लाडकी बहीण देवकी, उद्या तुझे लग्न होणार आहे आणि तू कायमची इथून निघून जाशील. तुझ्या विना हा राजमहल खूप खाली खाली वाटेल. तेव्हा देवकी देखील म्हणते की बंधू, मला सुद्धा तुझी खूप आठवण येईल. मग दुसऱ्या दिवशी देवकीचा विवाह वासुदेव नावाच्या यदुवंशी सरदार सोबत होतो. मग देवकी आणि वासुदेव या दोघांचा विवाह पार पडल्यानंतर कंस वासुदेव यांना म्हणतो की माझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे, म्हणून देवकीला मी माझ्या रथावरून स्वतः सोडायला येणार. तेव्हा वासुदेव देखील म्हणतात की ही माझ्यासाठी खूप सौभाग्याची बात आहे. महाराज कंस विवाह संपन्न झाल्यानंतर देवकी आणि वासुदेव यांना आपल्या रथावर बसून सोडायला निघतो. देवकीच्या वडिलांनी तिला सोबत भरपूर धनधान्य दागिने दिलेले असतात. कंस देवकी आणि वासुदेव यांच्यासोबत गप्पा मारत रथावरून जात असतो. तेवढ्यात एक आकाशवाणी होते आणि ती कंसाच्या कानावर पडते. हे कंस, ज्या देवकीला तू एवढं प्रेम आणि आदराने तिच्या सासरी सोहळ्यासाठी घेऊन जात आहे, तीच तुझ्या मृत्यूचं कारण बनणार आहे. कारण देवकीच्या गर्भातून जन्म घेतलेला 8वा मुलगाच तुझा वध करणार आहे. ही अशी आकाशवाणी ऐकून कंस खूप विचलित होऊन जातो. मग तो ठरवतो की मी वासुदेवचीच हत्या करून टाकतो, जेणेकरून त्याला देवकीच्या गर्भातून जन्मलेला पुत्रापासून मृत्यूचे कुठलेही भय राहणार नाही. कंस वासुदेव याला मारायला लागतो, पण देवकी त्याच्या विनंती करते आणि सांगते, कंस, माझ्या नवऱ्याला मारू नको. मी तुला वचन देते, माझ्या गर्भातून जे बाळ जन्माला येईल ते मी स्वतः तुझ्या स्वाधीन करून टाकेल.
पण माझ्या पतीसं मारू नको. मग देवकीच्या गयावया बघून आणि दिलेले आश्वासन बघून कंस वासुदेव याला मारत नाही, पण देवकी आणि वासुदेव या दोघांना मथुरेच्या महालात एका कोठीत बंद करून ठेवतो. यावर वासुदेव म्हणतो, कंस, देवकी तुझी बहीण आहे, तिच्यासोबत असं वागू नको. तुला हवे तर मला बंदी बनव. पण कंस दोघांचीही काही न ऐकता दोघांना मथुरातील कारागृहात बंदी करून ठेवतो. देवकी आणि वासुदेव हे दोघंही खूप दुःखी असतात. व्यथित झालेली देवकी वासुदेवला म्हणते, स्वामी, माझ्यामुळे आज तुम्हाला हा कारागृहात बंदी बनून राहावं लागते आहे. मीच तुमच्या जीवनातील आलेले सर्व दुःख आणि संकटाचे कारण आहे. यावर वासुदेव म्हणतात, असं अजिबात म्हणू नकोस. तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली हे माझे भाग्य आहे. तू मला पत्नी म्हणून लाभली याकरता मी मनापासून अत्यंत प्रसन्न आहे. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा आपली इथून सुटका होईल आणि कंसाच्या पापाचा घडा भरेल. यावर देवकी म्हणते, कंस माझ्या गर्भातून जन्मलेला सर्व मुलांचा वध करेल. अशा परिस्थितीत आपण काय करायचं? कंस हा सतत वासुदेव आणि देवकी यांचा छळ करायचा, त्यांना धमकावायचा. देवकी ज्या पुत्राला जन्म द्यायची त्याला देवकीकडून हिसकावून घ्यायचा आणि तिच्या डोळ्या देखत तिच्या बाळाला मारून टाकत होता. दुराचारी कंसने एक एक करत देवकीचे एकूण 7 पुत्रांना तिच्या डोळ्या देखत मारून टाकलं. वासुदेव आणि देवकी देवाला प्रार्थना करीत होते की कंसाच्या अत्याचारातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला मार्ग दाखव, आमचे यापासून रक्षण कर. मग काही कालानंतराने देवकीच्या 8व्या पुत्राचा जन्माची वेळ येते. म्हणून कंस कारागृहात देवकी आणि वासुदेव यांच्यावर पेहेरेदारांना सांगून कडक लक्ष ठेवू लागतो. देवकी आणि वासुदेव हे कंसाच्या कारागृहात कैद आहेत. ही बातमी नंद गावातील वासुदेव यांचे मित्र नंदराजा यांच्या देखील कानी पडते. मग देवकीच्या 8व्या पुत्राचा जन्माची वेळ जवळ आलेली असते आणि दुसरीकडे नंदराजाची पत्नी यशोदा ही देखील गर्भवती असते. राजा नंद देवकीच्या 8व्या पुत्राला कंसाच्या तावडीतून कसे वाचवायचे हाच विचार करीत असतात. योगायोग असा होतो की जेव्हा देवकी तिच्या 8व्या पुत्राला जन्म देते तेव्हाच यशोदा देखील एका मुलीला जन्म देते. हे दुसरे काही नसून पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी श्रीकृष्णाने रचलेली माया असते. मग भाद्रपदचा कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म होत असतो. श्रीकृष्णाने जन्म घेताच देवकी आणि वासुदेव कैद असलेले कारागृहात एक दिव्य प्रकाश निर्माण होत असतो आणि वासुदेव यांच्यासमोर साक्षात भगवान विष्णू अवतारात आणि वासुदेवाला सांगतात, हे वासुदेव, मी एक बालकाचा जन्म घेऊन देवकीच्या गर्भातून जन्म घेतला आहे. दुष्ट आणि पापी कंसाचा संहार करण्यासाठी मी हा जन्म घेत आहे. म्हणून कुठलाही विलंब न करता तू मला नंदकडे गोकुळात पोहोचव आणि नंदकडे जन्मलेली कन्या सोबत आणि कंसाच्या स्वाधीन करून दे. असं म्हणतात विष्णू अंतर्ध्यान पावतात. मग अचानक वासुदेवच्या हातीत बेड्या आपोआप सुटतात. कारागृहातील दरवाजे त्यांच्यासाठी उघडी होतात आणि सर्व पहिरेदार गाढ निद्रेत जाऊन लागतात आणि देवकी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते. मग वासुदेव त्या जन्मलेले बाळाला एका टोपलीत ठेवतात आणि डोक्यावर टोपली ठेवून भर पावसात वादळ चालू असताना निघतात. यमुनेने श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श करायचा असते म्हणून यमुनेचे पाणी वर येऊ लागते. म्हणून वासुदेव बाळाला कसे घेऊन जायचं या बाबतीत खूप चिंतित असतात. पण श्रीकृष्णाच्या चरणाचा स्पर्श झाल्यानंतर यमुना आपले पाणी खाली आणते. कृष्णाची ही सर्व आघात लीला वासुदेव आपल्या डोळ्यांनी बघत असतात. मग यमुना पार करून वासुदेव श्रीकृष्णाला घेऊन नंदकडे गोकुळ इथे पोहोचतात आणि गोकुळात जाऊन वासुदेव राजा नंदला
सांगतात की मी ह्या बाळाला तुझ्याकडे सोपवीत आहे. हाच मोठा झाल्यानंतर अत्याचारी कंसाचा वध करून मथुरेवासींचा त्यांच्या अत्याचारापासून मुक्त करेल. यावर राजा नंद म्हणतात, मित्र वासुदेव, यशोदा आता गाढ झोपेत आहे. मी लगेच हा बाळाला यशोदाच्या शेजारी ठेवून देतो आणि यशोदाने जन्म दिलेली मुलीला तुझ्या स्वाधीन करतो. मग वासुदेव नंदराजाकडून यशोदाने जन्म दिलेले बालिकेला घेऊन पुन्हा मथुरात येतो. वासुदेवने कारागृहात प्रवेश करतानाच कारागृहातील दरवाजे आपोआप बंद होऊन जातात. वासुदेवाच्या हातात पुन्हा बेड्या येऊ लागतात. सर्व पहरेदार देखील जाग घेऊ लागतात. मग बाळाचा रड्याचा आवाज येतोच. पहरेदार कंसाला जाऊन सांगू लागतात, वासुदेव देवकीला सांगतो की देवकीच्या गर्भातून जे 8वे बाळ जन्माला आले आहे ते मुलगा नसून मुलगी आहे. हे ऐकून पहरेदार कंसाला सांगतात की देवकीने पुत्र नव्हे पुत्रीला जन्म दिला आहे. तेव्हा कंसाला वाटते की त्याच्या भीतीने देव देखील घाबरले आणि त्यांनी जन्म घेतला नाही. विधीचे विधान बदललेले आहे, पण मी कुठलाही धोका पत्करणार नाही. देवकीच्या गर्भातून जन्मलेले कन्याचे देखील वध करून टाकेन. मग कंस देवकीकडे त्या मुलीला हिसकवण्यासाठी जातो. तेव्हा देवकी कंसाला म्हणते, कंस, तुला माझ्या 8व्या मुलापासून धोका आहे. ही तर मुलगी आहे. मग हिला का मारतो आहेस? हिला मारू नको. पण कंस देवकीचं काही न ऐकता त्या मुलीला देवकीकडून हिसकवतो आणि जमिनीवर फेकू लागतो. पण तेवढ्यात ती कन्या कंसाच्या हातातून सुटून हवेत जाते आणि अचानक देवीचे रूप धारण करते. देवी त्याला म्हणते, कंस, मला मारून तुला काय लाभ होणार आहे? तुला मारणारा तर हा पृथ्वीवर जन्म घेऊन आलेला आहे आणि तो गोकुळात राजा नंद आणि यशोदेकडे पोहोचला आहे. एवढे बोलून देवी अंतर्धान पावते. हे ऐकून कंस खूप चिडतो. मग कृष्णाला मारण्यासाठी कंस अनेक राक्षसांना गोकुळात पाठवतो. पण कृष्ण सर्व राक्षसांचा अंत करून टाकतो आणि मग मोठा झाल्यानंतर मथुरेत येऊन कंसाचा वध करून तो राजा उग्रसेन, वासुदेव, देवकी, मथुरेतील जनता यांची कंसाच्या तावडीतून कायमची सुटका करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण लिहायला नको विसरा. जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री स्वामी समर्थ.